जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 फाल्गुन शुद्ध द्वितीया या दिवशी झाला। श्री रामकृष्ण परमहंस यांचे नाव गदाधर चट्टोपाध्याय। यांचा जन्म कामारपुकुर जिल्हा हुगळी पश्चिम बंगाल येथे झाला। परमहंस यांच्या आईचे नाव चंद्रमणी आणि वडिलांचे नाव खुदिराम। परमहंस यांचा जन्म हा एक ईश्वरी संकेतच म्हणावा लागेल। त्यांच्या जन्माची एक आख्यायिका सांगितली जाते। गदाधर यांचा जन्म भगवंताच्या इच्छेने झाला। यांचे वडील एका वेळी काशी यात्रेसाठी गेले होते। खुदिराम चट्टोपाध्याय यांचे वय 60 वर्ष होते आणि ते 1 महिन्यासाठी काशी यात्रेला गेलेले होते। तेथे जाऊन त्यांनी गयामध्ये आपल्या पितरांचे पिंडदान केले आणि त्या रात्री ते झोपी गेले। पण झोपेत असताना त्यांच्या मनात सतत विचार येत होता, मी केलेले पिंडदान पितरांना पावले असेल का? हाच विचार त्यांच्या मनात चालू होता आणि त्यांना काही वेळाने झोप लागली। झोपेमध्ये त्यांना एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना साक्षात भगवंताने सांगितले, तुझे पित्र सर्व आनंदात आहेत आणि ते आनंदात जेवत आहेत। ते दृश्य खुदिराम चट्टोपाध्याय यांना स्वप्नात दिसले आणि ते स्वप्नात ते दृश्य पाहून आनंदित झाले। तेव्हा भगवंताने चट्टोपाध्याय यांना असे सांगितले की मी विष्णू रूपाने तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेणार आहे। या स्वप्नाने खुदिराम हर्षभरित झाले आणि त्यांनी गयामध्ये दर्शन घेऊन ते पुन्हा आपल्या गावी कामारपुकुर येथे आले। त्याच वेळी त्यांची पत्नी म्हणजेच रामकृष्ण परमहंस यांची माता चंद्रमणी हिला सुद्धा दैवी चमत्कार दिसत होते। ती सुद्धा त्यावेळी वेगवेगळे अनुभव घेत होती आणि ती सुद्धा मनामध्ये हर्ष उल्लसित होत होती। ती ज्यावेळी महादेवाच्या मंदिरात गेली तेव्हा एक वेगळेच तेज तिला पाहायला मिळाले आणि जणू त्या तेजाने तिच्या शरीरामध्ये प्रवेश केला असे चंद्रमणीला भासले। ती ज्यावेळी झोपी जात असे त्यावेळी तिला सुंदर सुंदर दृश्य दिसत असत, देवदेवतांचे संकेत मिळत असत। एके दिवशी तिने झोपेमध्ये असे दृश्य पाहिले की हंस तिथे आलेला आहे आणि त्याच्याजवळ एक दिव्य पुरुष आहे आणि तो दिव्य पुरुष तिच्याकडे पाहून हसत आहे। या स्वप्नाने दृश्याने ती मात्र मनातून घाबरली। तोपर्यंत खुदिराम चट्टोपाध्याय हे काशी यात्रेहून घरी आले होते। ती मनात भयभीत झाली होती आणि तिने आपल्या पतीला आपल्या मनातील ही गोष्ट सांगितली।
तेव्हा खुदिराम यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पत्नी चंद्रमणीला सांगितले, तू ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. स्वतः स्वप्नामध्ये मला भगवंतानी असा दृष्टांत दिला आहे की ते पुत्र म्हणून आपल्या पोटी जन्म घेणार आहेत. म्हणजेच तुझ्या पोटामध्ये सध्या विष्णू रूपाने पुत्र गर्भावस्थेमध्ये आहे. ही गोष्ट ऐकून चंद्रमणीला खूप आनंद झाला आणि काही दिवसातच 60 वर्षे वय असणाऱ्या खुदिराम चट्टोपाध्याय आणि 45 वर्ष वय असणाऱ्या चंद्रमणी देवीला एक मुलगा झाला. मुलगा खूप तेजस्वी होता आणि त्या मुलाचे नाव सुद्धा ठेवण्यात आले गदाधर. गदाधर हा लहानपणी खूप खेळकर होता आणि त्याच्या त्या बालक्रीडाने त्यांचे सगळे घरच जणू आनंदून गेलेले होते. त्यावेळी सर्वजण हर्षोल्लसित होत असत. स्वतः गदाधर यांचा जो एक खास मित्र होता त्याचे नाव सुद्धा गदा विष्णू असे होते. ते दोघे खूप जवळचे सवंगडी होते. एकमेकांवर ते खूप प्रेम करत असत. असाच काळ जात होता आणि अचानक गदाधर हे 7 वर्षाचे असताना 1843 मध्ये त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. आईवर शोककळा आली. गदाधर यांना मोठे 2 बंधू होते. त्यावेळी घराची कुटुंबाची सर्व जबाबदारी ही मोठ्या भावावर पडली. आई वडिलांच्या निधनामुळे खूप दुःखी झाली आणि त्यावेळी गदाधर यांच्या मनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला. त्यावेळी वय 7 वर्षे असताना त्यांना शाळेत घालण्यात आले. वडील निवर्तल्यामुळे मोठ्या भावावर जबाबदारी होती आणि गदाधरला शाळेत घातले. परंतु यांचे मन काही शाळेत लागत नव्हते. गणित काय असते हे तर गदाधर यांना कळतच नव्हते. मग काय सर्वांचीच काळजी जणू वाढत होती. पण एके दिवशी अशी घटना घडली. सावकाराच्या घरी काही चर्चेसाठी तिथे बरेच विद्वान मंडळी आले होते आणि त्यावेळी गदाधर हा 10 वर्षांचा होता. हा तेथे खेळत असताना त्या विद्वान लोकांचे बोलणे चर्चा गदाधर यांच्या कानावर आली आणि त्याने काय केले, त्याने त्या चर्चेत भाग घेतला. तेव्हा त्याच्या उत्तरांनी ते मोठमोठे विद्वान आहेत ते सुद्धा काय झाले, दंग झाले, थक्क झाले. आईलाही आपल्या मुलाचे असे वागणे पाहून नवल वाटू लागले. गदाधर यांची देवीवर अपार श्रद्धा होती. ते मातेची मूर्ती करत आणि तिला नैवेद्य दाखवत, पूजा करत, भक्तिभावाने सेवा करत. हळूहळू शाळेतील गोडी कमी होऊ लागली आणि गदाधर हे शाळेत जाईनासे झाले. मोठ्या भावाने त्यांना कलकत्ता येथे नेले, परंतु त्यांचे मन काही तेथेही रमले नाही. मग काय करावे? मोठ्या भावाला तर प्रश्न पडला की गदाधर याने शिक्षण घ्यावे, ज्ञान घ्यावे. परंतु यांना रस होता रामायण, महाभारत आणि श्रीकृष्ण यांच्या कथेमध्ये आणि ते त्याप्रमाणे वागत असत. त्यांना वाटे रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी किती सुंदर आहेत, श्रीकृष्णाच्या अंगात किती तेज आहेत, हेच विचार त्यांच्या मनात येत होते. ज्यावेळी ते देवीची श्रद्धा करत, भक्ती करत, त्यावेळी ते त्यामध्ये एकदम लीन होऊन जात. मी कोण आहे हे त्यांना कळत नसे एवढी ते भक्ती करत असत. आणि त्यावेळी ती कालीमा त्यांना खूप आनंद देई. जसे
आई आणि मुलाचे नाते आहे, तसेच गदाधर आणि कालीमाता यांचे नाते होते. कालीमाता ही रोज गदाधर यांच्या हाताने जेवण करत असे आणि ज्यावेळी कालीमाता निघून जात असे त्यावेळी हे गदाधर मोठमोठ्याने रडत असत. जशी आई बाळापासून दूर जाते त्यावेळी बाळ रडते, तसे यांचे रुदन चालू असे. त्यांची कीर्ती गावोगाव पसरू लागली. गदाधर यांची भक्ती सर्व लोकांना आवडू लागली आणि त्यांचे ते वागणे पाहून हरियाणा प्रांतातून एक योगी तेथे आले. त्यांचे नाव तोतापुरी. त्यांनी गदाधर यांना सांगितले की तुम्ही एवढी भक्ती करता, पण तुम्ही या भक्तीच्या पुढे जा. तुम्ही आई आणि मुलगा हे देवी आणि तुमच्यातील नाते संपून त्या ज्ञानाच्या पुढे तुम्ही जा. पण गदाधर काही ऐकेनात. त्यांची देवीवर अपार श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत असत. दिवस जात होते आणि ते त्या ज्ञानाच्या पुढे जाण्याची त्यांची काहीही इच्छा नव्हती. म्हणून रामकृष्ण ध्यानाला बसत आणि ध्यान करता करताच ते देवीमध्ये लीन होत असत. त्यावेळी तोतापुरी यांनी त्यांना सांगितले की तुम्ही काय करा, तुम्ही आता या देवीचे तुकडे करा आणि तुम्ही या भक्तीतून पुढे जा. हाच एक मार्ग आहे. समाधीला बसल्यानंतर त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसे करण्यात यश आले नाही. म्हणून गुरु तोतापुरी यांनी सांगितले की तुम्ही पुन्हा ध्यानाला बसा आणि ध्यानाला बसल्यानंतर तुम्ही काय करा, तर तुम्ही देवीचे तुकडे करा. तुम्ही एक तलवार मिळवा. तेव्हा त्यांनी विचारले, मी तलवार कशी मिळवू? तेव्हा तोतापुरी गुरुने उत्तर दिले, तुम्ही जर देवीला बनवू शकता तर तलवार बनवणे काही अवघड काम आहे का? ज्यावेळी मी तुमच्या कपाळावर मारे त्याच वेळी तुम्ही तलवार तयार करा आणि तुम्ही देवीचे तुकडे करा. झाले. गदाधर हे ध्यानाला बसले आणि ध्यानात मग्न असताना गुरु तोतापुरी यांनी गदाधर यांच्या मस्तकावर काचेच्या तुकड्याने प्रहार केला. मोठी जखम झाली आणि त्याच वेळी त्यांनी एक तलवार निर्माण केली आणि काली मातेचे तुकडे तुकडे केले. होय, आणि ते भक्तीच्या पुढे गेले. परमानंदातून, स्वतःच्या आनंदातून त्यांनी आता पुढचा मार्ग निवडलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या नावात येथून पुढे बदल झाला. त्यांचे नाव रामकृष्ण परमहंस असे ठेवण्यात आले. पहा, राणीदास मणी यांचे जे जावई आहेत माथुर बाबू यांनी पहिल्यांदा गदाधर यांना रामकृष्ण परमहंस या नावाने संबोधले. हंस म्हणजे पाणी आणि दूध याचे विभाजन करणारा, यातील पाणी पिणारा असतो. तर परमहंस म्हणजे काय? जो परमोच्च कोटीला पोचलेला आहे तो परमहंस. आणि रामकृष्ण म्हणजे काय? जो स्वतः भगवंताचा अवतार आहे, श्रीरामाचा अवतार आहे, श्रीकृष्णाचा अवतार आहे तो रामकृष्ण. अशा प्रकारे त्यांचे नाव रामकृष्ण परमहंस हे रूढ झाले. म्हणजेच त्यांना ही एक उपाधी मिळाली असे म्हणण्यास काही हरकत नाही.
रामकृष्ण परमहंस यांचे तत्व खूप वेगळे होते. ते म्हणत मानवतेची पूजा करा. नरसेवा हीच काय आहे तर नारायण सेवा आहे. ज्यावेळी आपण माणसाची सेवा करू त्याच वेळी आपल्याला भगवंत प्राप्त होईल. आपण आपल्या डोक्यातील सर्व विचार काढून टाकू त्याच वेळेस आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आपण एकाग्र होऊ त्याच वेळी आपल्याला भगवंत मिळेल, असं रामकृष्ण यांचं मत होतं. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरत गेली आणि त्यांचं ते गुरु मिळावे म्हणून काही शिष्य त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचे लहानपणीचे नाव नरेंद्र. छोटासा मुलगा, परंतु रामकृष्ण परमहंस यांच्या ज्ञानामुळे ते सुद्धा तेथे आलेले आहेत आणि रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी माझा गुरु व्हा म्हणून विनंती केलेली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की नरेंद्रा, आत जा आणि मला एक सुरी आण, मला काही फळं कापायची आहेत. त्यावेळी नरेंद्र आत गेला. परमहंस यांची पत्नी शारदा देवी वयाच्या 23व्या वर्षी 6 वर्षाच्या शारदा देवी बरोबर परमहंस यांचे लग्न झालेले होते. घरात शारदा देवींनी नरेंद्राजवळ एक सुरी दिली आणि सांगितले दे नेऊन. त्यावेळी परमहंस नरेंद्राकडे पाहत होते. त्याने सुरी आणली आणि गुरूंच्या हातात म्हणजे परमहंस यांच्या हातात दिली. पण ती कशी दिली तर सुरीची मूठ रामकृष्ण परमहंस यांच्या हातात दिली आणि जी बाजू कापायची असते, पात्याची बाजू असते, ती मात्र स्वतःच्या हातात ठेवली. त्याचे हे वागणे पाहून परमहंस यांना खूप आनंद वाटला आणि त्यांनी सांगितले, ठीक आहे, तू आजपासून माझा शिष्य आहेस. पहा, छोट्याशा वयात नरेंद्रची बुद्धी कशी होती तर मूठ आहे ती गुरुच्या हातात देऊन स्वतःच्या हातात त्यांनी पातं ठेवलं होतं. असा एक विलक्षण गुरु रामकृष्ण परमहंस यांना लाभलेला होता. त्यांचे अनेक शिष्य होते. त्या शिष्यांचे प्रेम गुरुवर खूप होते. ते सर्व रामकृष्ण परमहंस यांना म्हणत, तुम्ही ईश्वराचे अंश आहात आणि ते गुरुची सेवा करत असत. एकदा एक गोष्ट झाली. परमहंस यांनी सांगितले, तेथे 10-12 शिष्य होते, तुम्ही आज काय करा, तांदूळ आणा, 1 मूठ तांदूळ आणा. पण कसे आणा? तुम्ही तांदूळ आणताना ते चोरून आणा. तुमच्या घरातून तांदूळ आणताना ते कुणीही पाहायला नको, फक्त 1-1 मूठच आणा. ठीक आहे. त्यांचे जे 10-12 शिष्य होते त्यांनी दुसऱ्या दिवशी सर्वांनी 1 मूठ मध्ये तांदूळ आणले आणि त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना सांगितले, गुरुजी, हे तांदूळ आम्ही आणलेले आहेत. अरे, तुम्हाला कोणी पाहिले तर नाही ना? नाही, आम्ही कुणालाही दिसलो नाही ज्यावेळी आम्ही हे तांदूळ घेत होतो. पण त्यांनी सांगितले, नरेंद्रा, तुझे तांदूळ कुठे आहेत? तेव्हा पहा, नरेंद्राने म्हणजेच आपल्या स्वामी विवेकानंद यांनी उत्तर दिले, गुरुजी, अहो, तुम्ही तर सांगताना आपल्याला कुणी पाहत नसले तरी तो परमेश्वर, त्याचे आपल्याकडं सतत लक्ष आहे. मग मी तांदूळ कसे आणू? मी काही तांदूळ आणले नाहीत. आणि म्हणून हे नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे अत्यंत लाडके शिष्य बनत होते. त्यांचे सर्व अनुभव हे स्वामी विवेकानंद घेत होते.
तर पहा, असे रामकृष्ण परमहंस यांनी जगाला खूप उपदेश केले. ते म्हणत, खोटे बोलू नका, नेहमी खरे बोला. जे भुकेले आहेत त्यांना काय करा, अन्न द्या. आणि भगवंत त्याची सेवा करा. एके दिवशी एक घटना घडली. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, गुरुजी, कोठे आहे भगवंत? तेव्हा मला त्याचे काहीतरी प्रमाण द्या की इथे इथे भगवंत आहे. रामकृष्ण परमहंस यांनी उत्तर दिले, भगवंत माझ्यातच आहे, मीच भगवंत आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद यांना हसू आले आणि ते तेथून निघून गेले. परंतु अपार श्रद्धा गुरुवर होती. काही वेळानंतर ते पुन्हा गुरुकडे आले आणि म्हणाले, गुरुजी, सांगा ना मला, भगवंत कोठे आहे? तेव्हा परमहंस म्हणाले की माझ्यातच भगवंत आहे. मी म्हणजेच राम आहे आणि मी म्हणजेच कृष्ण आहे. हे खरे आहे का? तर तुला भगवंत पाहायचा आहे का नरेंद्र? हो. तुझ्यात धैर्य आहे का भगवंत पाहण्याचे? हो. विवेकानंद यांच्या अंगात दृढ निश्चय होता. तेव्हा रामकृष्ण परमहंस यांनी त्याला खाली बसवले, इथे बैस. आणि त्यांनी आपला पाय स्वामी विवेकानंद यांच्या छातीवर मारला आणि त्याला खाली पाडले. स्वामी विवेकानंद यांना समाधी लागली आणि ते समाधीमध्ये लीन झाले. समाधीमध्ये लीन झाल्यानंतर 12 तासांनी त्यांना जाग आली. पण एवढा आमूलाग्र बदल स्वामी विवेकानंदामध्ये झाला होता तर ते एक नवलच होतं. सर्व गूढ तत्वज्ञान त्यांना समजलं होतं, जे त्यांना गुरुने त्या 12 तासाच्या समाधी अवस्थेमध्ये दिलं होतं. रामकृष्ण परमहंस यांनी आपली सर्व इंद्रिय आहेत ही वश केली होती. ते भगवंत या नामाशी जणू एकरूप झालेले होते. सगळ्या सिद्धी त्यांना जणू प्राप्त होत्या. ते म्हणत, पहा, जसं पुलाखाली पाणी हे सगळं राहत नाही, काही पाणी हे वाहून जातं, तसंच जे सिद्धी पुरुष आहेत यांच्याकडे धन दौलत पैसा हे काही राहत नाही. त्यांच्याकडं विषय बुद्धी सुद्धा राहत नाही. म्हणजेच मी राम आहे, मी कृष्ण आहे हे त्यांनी जसं विवेकानंदाला प्रमाण दाखवून दिलं, तसंच ब्रह्म हे काय आहे याचा सुद्धा त्यांनी अर्थ सांगितला. ते म्हणत, ब्रह्म हेच सत्य आहे आणि ते अनिर्वचनीय आहे, ते अव्यपदेशम आहे. पहा, आपले जे पुराण आहेत किंवा जे वेद आहेत, तंत्र आहेत, हे सगळे कसे आहेत? हे तोंडाने उच्चारलेले आहेत आणि म्हणून ते सर्व खोटे आहेत. मग सत्य काय आहे? तर ब्रह्म हे सत्य आहे की जे तोंडाने उच्चारलेले नाही. तेव्हा आपण कर्म करत राहा, कर्म करा आणि त्या कर्म करताना गडबडून जाऊ नका. कर्म अकर्म विकर्म याच्यातच माणूस कसा गडबडून जातो याचं प्रमाण आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तर पहा,
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणाः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः। चौथ्या अध्यायातील 17वा श्लोक आहे आणि यात सांगितलेलं आहे कर्म करताना ते कर्म चांगले आहे की निषिद्ध आहे हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण काय केलं पाहिजे तर त्यानुसार आपण वागलं पाहिजे। कर्म हे चांगलंच असावं, निषिद्ध कर्म आपण करू नये असं आपल्याला परमहंस यांनी सांगितलेलं आहे। मग आपण आपला धर्म याच्यासाठी आपण आपली भावना निर्माण केली पाहिजे आणि आपण आपलं जीवन हे भगवंतासाठी समर्पित केलं पाहिजे। त्यांनी जसं आपलं जीवन कालीला समर्पित केलं होतं, काली मातेला समर्पित केलं होतं, तसंच त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांना लोकांनी प्रेरित केलेलं होतं। पहा, ते एक आदर्श शिक्षक होते। ते जरी शाळेत गेलेले नसले, निरक्षर असले तरी ते एक शिक्षक होते आणि लोक त्यांच्या मार्गदर्शनासाठी हे हपापलेले होते असंच म्हणावं लागेल। पहा, केशवदत्त किंवा बंकिमचंद्र चटर्जी हे सुद्धा त्यांना आपले प्रेरक मानत असत। रामकृष्ण परमहंस हे एक जगत विख्यात असे सत्पुरुष होते आणि यांच्यासाठी, यांच्या विचारासाठी लोक त्यांच्यापर्यंत कोठूनही येत असत। परमहंस यांना असे वाटे की आपण येथे राहू नये, पण आपली दुःखी आई आणि भाऊ यांच्याकडे पाहून ते काय करत, ते तेथे राहत। त्यांचं नंतरचं वास्तव्य हे कलकत्ता म्हणजे सध्या असलेले कोलकाता येथे होतं। त्यांचे मोठे भाऊही तेथेच राहत असत आणि अशा प्रकारे ते आता कोलकाता येथेच राहत असत। म्हणजेच त्यांनी त्यांच्या जीवनाचे साध्य नरेंद्र सारखा विद्यार्थी मिळवून केलं असं म्हणायला काही हरकत नाही। आणि नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा रामकृष्ण मिशनची स्थापना करून आपल्या गुरुकडून जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला। पहा, त्यांच्या नुसत्या एका भाषणाने सर्व लोक प्रभावित झाले हे तर आपणा सर्वांना ज्ञात आहे। बंधू भगिनींनो, या शब्दांनी सर्वांची मनं जिंकली होते हे सुद्धा आपल्याला माहीत आहे। रामकृष्ण परमहंस यांचे विचार हे मोठे आघात होते। ते काय म्हणत, सूर्याची जी किरणं आहेत ही खराब झालेल्या आरशावर चांगली दिसतील का हो? ती चांगली पडतील का हो? नाही ना। मग जर आपलं मन खराब असेल तर त्या खराब मनावर भगवंताची कृपा कशी होईल? भगवंत आपल्याला कसा दिसेल? भगवंत आपल्याला कसा पावेल? मग तुम्ही ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी काय करा तर तुम्ही मानवाची सेवा करा, मानवतेची सेवा करा आणि हीच तुमची खरी भगवंताची सेवा राहील। तेव्हा ते म्हणत, जोपर्यंत आपल्या देशामध्ये हे माणसं भुकेले आहेत आणि असहाय्य आहेत तोपर्यंत हा आणि देश आणि ह्या देशातील प्रत्येक माणूस हा गद्दार आहे। म्हणजे सर्वांना अन्न मिळायला पाहिजे आणि सर्वांना सहाय्य मिळायला पाहिजे असं त्यांचं परखड मत होतं। पहा, त्यांनी लहानपणापासून काली मातेची सेवा केली, नंतरही ते काली मातेचे पुजारी होते। त्यांना साधूंचा सत्संग होता, ते प्रवचन करत
आणि विवेकानंदांसारखे अनेक शिष्य त्यांच्याकडे होते. त्यांनी समाजसेवा केली, शिक्षकाचे काम केले. पण ते एका बाबतीत मात्र थोडेसे विकृत होते असं आपल्याला म्हणावे लागेल. ज्यावेळी मोठमोठ्या चर्चा चालत असत किंवा त्यांच्याकडे कोणी लोक येत असत किंवा ते शिष्यांना शिकवत असत, त्यावेळी त्यांच्या ज्यावेळी ध्यानात येईल त्यावेळी ते पत्नीला आवाज देत आणि सांगत, शारदा देवी, आज भोजनात काय केले आहे? आज कोणती भाजी करणार आहात? किंवा आज चपाती आहे की भाकरी आहे? किंवा भाजीला मीठ बरोबर घाला की शिऱ्यात तूप थोडं जास्त घाला? असं त्यांचं भोजनाबाबतचं मत होतं. आणि त्यांच्या ह्या वाक्याने शारदा देवीला थोडंसं विचित्र वाटत असे. ती परमहंस यांना म्हणे, तुम्ही एवढे मोठे, तुम्ही एवढे विद्वान, तुमच्याकडं किती लोक येतात आणि ही जेवणाच्या बाबतीतली आसक्ती मला अजिबात चांगली वाटत नाही. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर खूप गंभीरतेने रामकृष्ण परमहंस यांनी शारदा देवीला दिलेलं आहे. ते म्हणत, मी या पृथ्वी तलावर आहे त्याची ही एक खूण समज की मला या अन्नामध्ये रस आहे. ज्यावेळी मला या अन्नामध्ये गोडी वाटणार नाही, रस वाटणार नाही, त्यावेळी माझे 3 दिवसातच देहावसान होईल, हे तू लक्षात ठेव. म्हणजे फक्त भोजनातील गोडी मी आहे, माझे जीवन आहे म्हणून आहे. माझ्या देहावसनाच्या आधी 3 दिवस यातील गोडी नष्ट होईल. अशा प्रकारे त्या भोजनातील आसक्ती का होती याचे उत्तर, याचे विवेचन रामकृष्ण परमहंस यांनी शारदा देवीला दिले होते. पहा, ईश्वर प्राप्ती करण्यासाठी खूप मार्ग असतात. आपल्याला एखाद्या गावाला जायचे असले तर त्या गावाला जाण्यासाठी सुद्धा खूप मार्ग असतात. पण आपण काय करतो, जो मार्ग चांगला आहे, रस्ता चांगला आहे किंवा सोयीचा आहे किंवा जवळचा आहे, त्या रस्त्याची निवड करतो आणि त्या गावाला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तसे भगवंताकडे जाण्यासाठीचे खूप मार्ग आहेत, परंतु आपण आपल्या सोयीने आपल्याला जो मार्ग परवडेल त्या मार्गाचे आपण काय करायचे आहे, मार्ग निवडायचा आहे, तो मार्ग आपण स्वीकारायचा आहे, असं परमहंस हे शिष्यांना सांगत असत. आणि तुम्ही ज्यावेळी काम करता, तुम्ही कोणतेही काम करा, भगवंत प्राप्ती असू द्या किंवा इतर कोणते काम असू द्या, ज्यावेळी त्या मार्गामध्ये, त्या कामामध्ये तुम्हाला अडचण येईल तेव्हा तुमचा मार्ग बरोबर आहे हे तुम्ही समजा. आणि ज्यावेळी तो मार्ग एकदम सुकर असेल त्यावेळी असं समजा तुमचा तो मार्ग चुकलेला आहे, असे मत परमहंस यांचे होते. संसार सुख हे माणसाला आहे तर ते काही वाईट आहे असे नाही, ते योग्यच आहे. आपण आपल्या पुत्रावर प्रेम करतो, आपण आपल्या पत्नीवर प्रेम करतो, पण या प्रेमातला जो भाव आहे तो कसा आहे, वेगवेगळा आहे, पण प्रेम कसं आहे ते एकच आहे. तसंच आपण भगवंताला हे 1 नंबरचं स्थान देऊन आपण सुद्धा भगवंतावर काय करा, प्रेम करा. आपण आपले विचार चांगले ठेवा. पहा, आपण जर इंग्रजी शाळेत गेलो आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास केला तर आपण काय करू, इंग्रजी स्पेलिंग म्हणू किंवा इंग्रजीतूनच बोलू. पण आपण जर संस्कृत भाषेचा अभ्यास केला तर आपण काय करू, संस्कृतचे श्लोकच म्हणू. तसं आपण जर भगवंताकडेच लक्ष दिलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती
होण्यासाठी वेळ लागणार नाही, असं परमहंस यांचं मत होतं. आता आपण ईश्वर दर्शन व्हावं ही इच्छा सगळ्यांनी मनात धरावी. आपल्या मनात विवेक, वैराग्य, दया, साधू सेवा, साधू संग आणि सत्यवचन हे हवे. आपण प्रवचन ऐकावे, कीर्तन ऐकावे आणि ईश्वर प्राप्तीसाठी आपण काही आवश्यक साधनांची काय करावी, निवड करावी. आपल्याला माहित आहे ईश्वर आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला रामकृष्ण परमहंस सांगतात, अहो हे दूध आहे आणि ह्या दुधामध्ये लोणी आहे, हे तर आपल्या सर्वांना माहित आहे, पण दुधातील लोणी दिसते का हो? नाही ना. मग ते लोणी केव्हा दिसेल? ज्यावेळी आपण दुधामध्ये विरजण टाकू, त्याचे दही बनवू आणि त्या दह्याचे मंथन करू, त्यावेळी आपल्याला वर आलेले लोणी आहे ते दिसेल. तसेच भगवंताचे आहे. भगवंताच्या साधनेचे सुद्धा आपल्याला काय करायचे आहे? मंथन करायचे आहे. तेव्हाच आपल्याला भगवंत दिसेल. पहा, तुम्हाला जर एखाद्या राजाला भेटायचे आहे आणि त्या राजाचा मोठा राजवाडा आहे, त्या राजवाड्याचे एकात एक 7 दार आहेत आणि 7 दाराच्या आतल्या वाड्यामध्ये जर राजा आहे, तर तुम्हाला जर एक दार ओलांडलं तर राजा दिसेल का? नाही ना. मग तुम्हाला ते 7 दार पार करून जावे लागतील. त्याच वेळी तुम्हाला राजा दिसेल आणि त्याच वेळी तुमची आणि राजाची काय होईल? भेट होईल. तसंच ईश्वराचं आहे. ईश्वराची गाठ होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे दार ओलांडायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. आता सोपं उदाहरण सांगतात आपल्याला परमहंस. ते म्हणतात, आपल्याला जर एखाद्या तलावातलं पाणी प्यायचं आहे, मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हळूच वरचे वर नितळलेलं पाणी घेऊन हळूच प्यावं लागेल. आपल्याकडे पात्र नाही तर हळूच ओंजळीत घेऊन ते प्यावं लागेल. पण जर आपण गेलो आणि आपण जर त्या तलावातलं पाणी गढूळलं तर ते पाणी आपल्याला पिता येईल का? नाही ना. त्या पाण्यामध्ये काय येईल? तर मातीचे कण येतील आणि ते पाणी गढूळ होईल. तसंच ईश्वर भक्तीचं आहे. आपल्याला जर ईश्वर भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर आपण काय करायचं आहे? तर गुरुवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण आपली बुद्धी आहे ही बुद्धी स्थिर ठेवून साधना करायची आहे. तर त्यांनी आपल्याला साधनेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते काय म्हणतात? पक्षी जसा झाडावर बसतो आणि एखाद्या फळाला चोंच मारतो, त्यावेळी त्या फळाचे काही कण फक्त त्याच्या चोचीत जातात, त्याच्या पोटात जातात, परंतु ते फळ कोठे पडते? ते खाली पडते. ते पूर्ण त्या पक्षाला प्राप्त होते का? नाही. किंवा एखादं वानर आहे, ते काय करतं? ते फळ तोडतं. ते फळ तोडतं आणि घाई गडबडीत झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर आणि त्या फांदीवरून या फांदीवर काय करत असतं? उड्या मारत असतं. तेव्हा ते फळ त्याच्या हातामध्ये असतं आणि हातामध्ये फळ असताना घाई गडबडीत ते फळ त्याच्या हातातून खाली पडून जातं. परंतु पहा, एखादी जी माशी असते, कीटक असतो, तर तो काय करतो? एखाद्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तो काय करतो? तो त्या पदार्थाच्या जवळ जातो आणि त्या पदार्थाच्या जवळ जाऊन त्याच्यावर बसून त्याचा तो काय घेत असतो? स्वाद घेत असतो. म्हणजेच हे साधनेचे असे 3 प्रकार आहेत. पक्षासारखी साधना करायची, वानरासारखी साधना करायची, की ही छोटीशी
माशी आहे त्या माशीप्रमाणे आपण साधना करायची, ते आपण काय करायचं आहे, ठरवायचं आहे. तर याच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात 105 क्रमांकाची जी ओवी आहे तिचं प्रमाण दिलेलं आहे. म्हणून गाया परी ब्रह्मादी पिपिलिकावरी, मी वाचूनी दुसरी गोठी नाही. म्हणजे पहा, साधना कशी करायची, भक्ती कशी करायची, तर या पिपिलिकेसारखी म्हणजेच या माशीसारखी आपण काय करायची आहे, साधना करायची आहे. तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती ही होत असते. पण आपण एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असले, प्राप्त व्हायची असली, तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. एखादा जर मच्छीमार असेल आणि त्याला जर मच्छी पकडायच्या असतील, मासे पकडायचे असतील, तर तो काय करतो, एखाद्या तलावाजवळ जातो. त्या तलावात मासे आहेत का याचे निरीक्षण करतो. मासे लहान आहेत की मोठे आहेत ते पाहतो. ते मासे पकडण्यासाठी जाळं कोणतं लागेल याचा अभ्यास करतो आणि त्या जाळ्याला काय आकर्षित, मासे कशाला आकर्षित होतील, काय लावावं याचा सुद्धा विचार करतो. एवढं झाल्यानंतर तो जाळं त्या पाण्यामध्ये टाकतो आणि वाट पाहत बसतो की जाळ्यात आता मासे येतील का. म्हणजे जर साधे मासे पकडायचे असले तर त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, त्याची सुद्धा साधना करावी लागते. मग भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ही आपल्याला साधना करावीच लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला समाधी अवस्थेमध्ये जावं लागेल आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल. मग समाधी ही अवस्था कशी आहे, त्यातील अनुभव कसे आहेत, तर हे सांगताना परमहंस आपल्याला सांगतात, पहा, एखादा जर मासा आहे, तो जर आपण पाण्यातून बाहेर काढला, मासा पाण्यातून बाहेर काढला तर तो कसा तडफड करतो आणि तडफडत असताना जर तो आपण पुन्हा पाण्यात सोडला तर त्या मास्याला किती आनंद होत असेल, तसे या समाधी अवस्थेचे आहे. किंवा एखादी खूप जुनाट खोली आहे, तिच्यात फक्त अंधारच अंधार आहे आणि त्या खोलीमध्ये जर एखादा छोटासा दिवा नेला तर त्या दिव्याच्या प्रकाशाने त्या खोलीचे तेज पडेल. ते तेज पडून ती कोठडी, ते घर कसं प्रकाशमान होईल, त्याप्रमाणे आपल्याला समाधीमध्ये आपल्याला ज्ञानाचा उजेड दिसत असतो आणि आपला जो जन्मांतरीचा अंधार आहे हा काय होत असतो, दूर होत असतो. पहा, समुद्राच्या खाली काय आहे, तर झाडं आहेत, दऱ्या आहेत, पर्वत आहेत. हे आपल्याला दिसतं का, नाही. आपल्याला वरून सुंदर असा समुद्र दिसतो आणि त्यातील आपल्याला पाणी दिसतो, परंतु हे आतमध्ये काय आहे हे आपल्याला काही दिसत नाही किंवा कळत नाही. मग आपण जर समाधी अवस्थेत गेलो आणि या सर्वांचा जर विचार केला तर आपल्याला या सर्वाची अनुभूती येत असते. मग आपण काय करा, आपण थोडासा विचार करा, आपण भक्ती करा. जसा सूर्य डोक्यावर येतो आणि त्यावेळी काय होते, आपण इकडे तिकडे पहा, सूर्य डोक्यावर आलेला आहे, आपली छाया, आपली सावली आपल्याला दिसते का, हो नाही ना. मग हे ज्ञान हे सुद्धा तसंच आहे. पहा, हे ज्ञान सुद्धा कसं आहे, त्या सावलीप्रमाणे आहे. ज्यावेळी आपल्याला ज्ञान मिळत असतं त्यावेळी आपला हा गर्व आहे, हा अहंकार जो आहे, हा गर्व आपल्याला टिकवून ठेवायचा नाही, तर हा गर्व, हा अहंकार आपल्याला सोडून द्यायचा आहे. म्हणजेच आपली ही जी माया आहे ही सर्व आपण
सोडून द्यायचे आहे, या मायेत आपण बांधून राहायचं नाही, असं आपल्याला परमहंस यांनी सांगितलेलं आहे. साधना ही कशी करावी, तर ही साधना एकाग्र चित्ताने करावी, मनोभावे करावी, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. गीतेतील 18व्या अध्यायातील 66 नंबरचा हा श्लोक आहे. तर त्यामध्ये भगवंत सांगतात, सर्व धर्माचा त्याग करून मला जर तू शरण आलास तर मी तुला सगळ्या पापातून मुक्त करील. त्याप्रमाणे आपल्याला परमहंस हे सुद्धा सांगतात की तुम्ही काय करा, तुम्ही हे जे मन आहे या मनाच्या बंधनातून मुक्त व्हा. पहा, आपण कुठेही राहू द्या, आपण संसारात राहा किंवा आपण अरण्यात राहा, आपण कुठेही राहा, पण आपण एक मुक्त पुरुष आहोत. आपल्याला काही बंधन नाही. मी एक मोठा राजाधिराजाचा मुलगा आहे असं आपण माना आणि आपण आपल्या गुरुवर, आपण आपल्या भगवंताच्या नावावर काय ठेवा, विश्वास ठेवा. तर भक्ती ही कशी असावी, खूप सोप्या भाषेत रामकृष्ण परमहंस आपल्याला समजून सांगतात की आपला जर फोटो काढायचा असेल तर एखाद्या काचेतून तो फोटो निघेल का? हो, नाही ना. पण त्या काचेवर जर एखाद्या प्रकारचं रसायन लावलं तर मात्र आपला फोटो ती काच ओढून घेईल, म्हणजे त्यामध्ये आपला फोटो हा निघेल. तसंच भक्ती ही सुद्धा एक रसायन आहे आणि ह्या भक्तीच्या रसायनाने आपल्याला ईश्वर आहे त्याची प्राप्ती होणार आहे, भगवंत आहे याची प्राप्ती होणार आहे. मग भगवंतावर प्रेम कसं करा, तर भगवंतावर प्रेम करा हे सांगताना परमहंस आपल्याला सांगतात की एखादा पिता जसा आपल्या पुत्रावर प्रेम करतो किंवा एखादी सती जशी आपल्या पतीवर प्रेम करते, त्याप्रमाणे आपण काय करा, आपण सुद्धा भगवंतावर प्रेम करा. पहा, साधना हा एक चांगला मार्ग आहे आणि या मार्गातूनच आपल्याला काय करायचं आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे. आपल्याला ही भगवंताची प्राप्ती करण्यासाठी बद्ध, मुमुक्षु, मुक्त आणि नित्य असे 4 प्रकार सांगितलेले आहे. हा जो संसार आहे हा जणू एक प्रकारचं जाळं आहे आणि भगवंत आहे ही जणू एक मछली आहे, असं परमहंस आपल्याला सांगतात. मग आपण आपला भाव जर जागृत ठेवला तर तो परमेश्वर आपली वाट पाहत आहे आणि म्हणून आपण आपला भक्तिभाव काय करायचा आहे, जागृत ठेवायचा आहे. त्यांनी जनमानसासाठी अनेक संदेश दिलेले आहेत. पहा, ते काय सांगतात आपल्याला, नरसेवा करा, तीच नारायणाची सेवा होईल, तीच मानवतेची सेवा होईल. जोपर्यंत देशामध्ये सर्वांना अन्न आणि मदत मिळत नाही तोपर्यंत देशातील लोक सर्व गद्दार आहेत असं ते म्हणतात आपल्याला. म्हणजे सर्वांची सेवा करा, मानव जातीची सेवा करा असं त्यांचं निक्षून सांगणं आहे. तसंच ते म्हणतात, जी सेवा आपण गरिबाची करू ती सेवा ईश्वराला प्राप्त होईल. मग ईश्वराची सेवा कशी करायची, तर गरिबांची सेवा करून सुद्धा ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आपला जो देश आहे या देशावर प्रेम करायचं आहे आणि ते आपलं एक पहिलं धार्मिक कर्तव्य आहे असं ते आपल्याला निक्षून सांगतात. ईश्वर प्राप्त करण्यासाठी तप, सत्संग या साधनांचा आपल्याला उपयोग करायचा आहे.
पहा, आपण किती चालू, आपण किती ज्ञान घेऊ, तेच आपल्याला पाहायचं आहे. आपलं ज्ञान किती शिल्लक राहिलं आहे याचा विचार अजिबात करायचा नाही, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मनुष्याची सेवा ही भगवंताची सेवा आहे, हे वारंवार वारंवार त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी जी शिष्याची निवड केली, जो त्यांचा आवडता शिष्य नरेंद्र, त्याची सेवा, त्याचं शिष्यत्व त्यांनी का स्वीकारलं, तर त्याची बुद्धी पाहिली, त्याचा तर्क पाहिला, त्याची भक्ती पाहिली आणि त्याला पूर्ण जे अध्यात्माचं जे दर्शन आहे, जीवन दर्शन आहे, ते रामकृष्ण परमहंस यांनी दिलेलं आहे. त्यांचे काही अनमोल विचार आहेत. ते म्हणतात, एकमेकाशी दुश्मनी ठेवायची नाही, वैरभाव ठेवायचा नाही, आणि अहंकार ही काय आहे तर एक माया आहे. अहंकारी मनुष्य हा लांबपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून अहंकार गर्व ठेवू नका. आपण आपल्या जीवनात नेहमी प्रयत्न करायचा. पहा, ते सोपं उदाहरणांद्वारे आपल्याला पटवून देतात. समुद्रात मोती आहेत हे माहीत आहेत, आणि जर ते आपल्याला काढायचे असतील तर आपण एकदा समुद्रात गेलो, एक डुबी घेतली की आपल्याला मोती मिळतीलच असं नाही. मग काय करावे लागेल, वारंवार वारंवार आपल्याला काय करावे लागेल, त्या समुद्रामध्ये त्या मोत्यांसाठी शोध घ्यावा लागेल. त्याच वेळी ते आपल्या हातात येतील. म्हणजेच आपण सारखा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञान ही खूप आवश्यक आहे. ज्ञान घ्या आणि ते ज्ञान तुम्हाला एकतेच्या मार्गावर नेईल. त्याच्याच उलट अज्ञान हे तुम्हाला अंधकाराच्या दिशेने, अंधाराच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणून तुम्ही ज्ञानाचा अवलंब करा. आपण आपलं मन आहे, या मनावर नियंत्रण ठेवा. ते मन गुलाम होऊ देऊ नका आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवा, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते सोप्या भाषेत आपल्याला काय सांगतात, जे पाणी आहे ते उंच ठिकाणी राहतं का हो, नाही ना. ते कुठं येतं तर ते सखल भागाकडे येत असतं. तसंच ज्ञानाचं सुद्धा आहे. ज्ञान असणाऱ्यांनी अभिमान अजिबात बाळगू नका, नाहीतर ते काय होईल, त्या ज्ञानाचा अधःपात होईल, ते खाली येईल. म्हणून आपण ज्ञानाचा अभिमान करायचा नाही. पहा, आपलं जे जीवन आहे त्याचं काय आहे, एक ध्येय आहे, त्याचं लक्ष्य आहे ईश्वर प्राप्ती, आणि ते आपण साध्य करायचा प्रयत्न करायचा आहे. ईश्वर चिंतन हे आपल्याला करायचंच आहे, आणि त्यावेळेसच आपल्याला मोक्ष मिळत असतो, मोक्षाचा मार्ग दिसत असतो. पहा, आपण दिसायला वेगळे असतो. कोणी काळं असतं, कोणी गोरं असतं, कोणी क्रूर असतं, कोणी कसं असतं, खूप चांगलं सुद्धा असतं. पण ह्या सगळ्यांमध्ये आहे तो ईश्वर मात्र एकच आहे, तो काही वेगळा नाही. म्हणजेच जीवन ही एक भावना आहे, आणि हे जीवन हे आपण जगणं हे आपल्या काय आहे, हातात आहे. असे त्यांचे विचार आहेत, आणि आणखी खूप काही विचार आहेत. परमहंस हे जगतविख्यात सत्पुरुष आहेत. त्यांनी जे जेवणाच्या बाबतीत शारदा देवी यांना सांगितलं होतं तेच घडलं. त्यांची वृद्ध आई, पत्नी शारदा देवी आणि रामकृष्ण परमहंस तिघेजण कलकत्ता येथे होते. आणि एके दिवशी पत्नीने स्वयंपाक बनवला, आणि त्यांनी काय केले, जेवण केले. पण त्यांनी आज त्या जेवणाबद्दल काहीही मत सांगितले नाही. जे रोज जेवणावर टीका करत होते त्यांनी आज
जेवणाबद्दल काहीही मत सांगितले नाही आणि ते शांत बसले. त्यानंतर आईने ताट वाढून घेतले आणि आई जेवावयास बसली. त्यावेळी ती माता चंद्रमणी हिच्या असे लक्षात आले की भाजीत मीठ घातलेले नाही, म्हणजे भाजी बेचव आहे, भाजी अळणी आहे. आणि आज या रामकृष्णाने ते सांगितले सुद्धा नाही. अरे रामकृष्णा, भाजीत तर मीठच नाही आणि तू तर ते सांगितलेही नाही, असं का? तर तिच्या लक्षात आले, पत्नी शारदा देवीच्या लक्षात आले आणि त्यांनी काय केले? पत्नी शारदा देवी यांनी नरेंद्रला म्हणजे स्वामी विवेकानंद यांना तार केली आणि लगेच बोलावून घेतले. तिसऱ्या दिवसापर्यंत स्वामी विवेकानंद कोलकाता या ठिकाणी आले आणि पहा, त्यांनी जे भाष्य केले होते, ज्या दिवशी मला जेवणात रस राहणार नाही त्याच्यानंतर 3 दिवसांनी माझे देहावसान होईल, आणि तसेच झाले. स्वामी विवेकानंद कलकत्ता या ठिकाणी आले आणि कलकत्ता या ठिकाणी आले असता रामकृष्ण परमहंस हे थोडेसे अस्वस्थ असलेले त्यांना दिसले. त्यांनी गुरु रामकृष्ण परमहंस यांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि पहा, त्या महान रामकृष्ण परमहंसाला काय लागली? समाधी लागली. तो दिवस होता 16 ऑगस्ट 1886, श्रावणी वद्य प्रतिपदा हा दिवस. म्हणजे वय वर्ष 50 एवढे होते. त्यांचा मृत्यू झाला ते कारण होते, त्यांना कॅन्सर झाला होता. आणि हा कॅन्सर का झाला होता? तर असं म्हणतात, त्यांनी त्यांच्या सर्व शिष्यांचं दुःख आपल्या अंगामध्ये घेतलं होतं आणि म्हणून त्यांना तो असाध्य रोग झाला होता. ज्यावेळी त्यांच्या अंगावर किडे बसत होते, माशा बसत होत्या, त्यावेळी ते हसत होते. त्या माशा उठवू नका असं शिष्यांना सांगत होते. अरे त्यांचा पण जीव आहे, त्यांना पण खाऊ द्या, असं हसत हसत डॉक्टर त्यांना म्हणत होते, एवढ्या यातनात तुम्ही का हसता? पण त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. ते म्हणत होते, सर्व जीव आहे, यांना अन्न लागत असते. अशा प्रकारे त्यांनी नरेंद्राच्या मांडीवर आपला देह ठेवला. ज्यावेळी त्यांनी देह ठेवला त्यावेळी यांना स्वामी विवेकानंदांना खूप वाईट वाटलं. ते म्हटले, तुम्ही राम आहात, तुम्ही कृष्ण आहात, मग ही अवस्था तुम्हाला का झाली? जर खरंच तुमच्यात राम आणि कृष्ण असेल तर तुम्ही मला तसं सांगा. आणि काय आश्चर्य झाले, ते मृतक शरीर उठून उभे राहिले आणि ते म्हटले, मैं ही राम हूं, मैं ही कृष्ण हूं. आणि ते मृत शरीर पुन्हा खाली पडले, पुन्हा त्या शरीराला समाधी लागली. आणि अशा प्रकारे या जगद विख्यात सत्पुरुषाची समाधी लागली, समाधी लागली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण परमहंस की जय. स्वामी विवेकानंद की जय. रामकृष्ण हरी.